भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशन हद्दीतील धावडा या ठिकाणी 3 विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्रेत्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली। आरोपी सोनाजी टेंभरे, रमेश भगवान गवळी, सचिन रमेश जाधव यांच्या ताब्यातून 140 देशी दारूच्या बाटल्या मिळाल्यामुळे वरील 3ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक संतोष माने, पीएसआय वाल्मिक निमाणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भगत, अनुराज वाटोरे, खेडेकर यांनी केली आहे। या प्रकरणी आरोपी भगवान सोनाजी टेंभरे यांच्याकडे 4,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, त्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमेश भगवान गवळी याच्याकडे 5,800 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सचिन रमेश जाधव याच्याकडे 3,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। असा एकूण 14,000 रुपयांची देशी दारू आढळून आल्यामुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, नेमाणे, पोलीस अंमलदार निकम, जाधव, भगत, वाटोरे, खेडकर आदींनी केले आहे। प्रतिनिधी मजोहर पठाण, NTP न्यूज मराठी, भोकरदन, जालना।